मित्रांनो, जय शिवराय. मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल तुम्ही पाहिलाच असेल की आता ऑनलाईन सेंटरची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. परंतु ज्या ऑनलाईन केंद्र चालकांकडे स्वतःची क्वालिटी असेल, त्यांना संपूर्ण नॉलेज असेल, त्यांच्याच सेंटरवर कस्टमरची गर्दी तुम्हाला दिसली असेल. तर मित्रांनो, तुम्ही ऑनलाईन सेंटर नवीन सुरू केला आहे किंवा तुमच्याकडे स्वतःचा आयडी पासवर्ड नसेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. आणि मित्रांनो, ज्याही केंद्र चालकांना स्वतःचा सीएससी आयडी काढायचा असेल तर त्यांच्यासाठीच हा महत्त्वाचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत. तर मित्रांनो, तुमचे ऑनलाईन सेंटर आहे किंवा तुम्ही नवीन सेंटर सुरू केलं, तुम्हाला तुमचा स्वतःचा सीएससी आयडी घ्यायचा असेल तर तुम्ही संपूर्ण कागदपत्र मला व्हॉट्सअपद्वारे पाठवून तुमचा स्वतःचा सीएससी आयडी जनरेट करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, आपण आपली स्वतःची एक महत्त्वाची वेबसाईट सुद्धा सुरू केली आहे. या वेबसाईट मार्फत तुम्ही जवळपास 32 प्रकारच्या सर्व्हिसेस कस्टमरला देऊ शकता. जसं की तुमच्याकडे एखादा कस्टमर आला असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या नागरिकाचं गाडीचं ड्रायव्हिंग लायसन्स हरवलं असेल, त्यांचं आरसी बुक हरवलं असेल, त्यांचं पॅन कार्ड हरवलं असेल, तर आता हे जर काढायचं म्हटलं तर ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी बुक काढण्यासाठी त्यांना जावं लागतं आरटीओ ऑफिसमध्ये. आरटीओ ऑफिसमध्ये गेला असाल तर त्या ठिकाणी 1000 ते 1500 रुपये त्यांना एजंटला द्यायचं असेल आणि एजंटला दिल्यानंतरही त्यांना आरसी बुक आणि ड्रायव्हिंग लायसन्स घरपोच मिळण्यासाठी पोस्टाद्वारे कमीत कमी 8 दिवस लागू शकतात. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आरसी बुक किंवा एखादा कोणताही डॉक्युमेंट असेल, ज्या 32 प्रकारच्या सर्व्हिसेस आपल्या आहेत, या नागरिकांना द्यायच्या कशा, याच्या संदर्भात महत्त्वाचं अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण पाहत आहोत. तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून घ्या. अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला नेहमी अपडेटमध्ये मिळत राहतील. मित्रांनो, आता हा आयडी तुम्हाला मिळेल कसे किंवा तुम्हाला सीएससी आयडी काढायचा कसा हे आपण सर्वप्रथम पाहूया. मित्रांनो, सीएससी आयडी जर काढायचं म्हटलं तर या ठिकाणी जवळपास 10 ते 15 डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील आणि यासाठी महत्त्वाचं म्हणजे टीएससीची एक्झाम देणं अनिवार्य आहे. परंतु टीएससीची एक्झाम जर द्यायची आहे तर टीएससीची एक्झाम ही फक्त 2 अटेम्प्ट मध्ये द्यावी लागते. 2 अटेम्प्ट मध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी फेल झाला तर तुम्हाला टीएससीचं पुन्हा चलन करावं लागतं आणि चलन केल्यानंतर सुद्धा तुम्ही पास होताल किंवा नाही होणार याची गॅरंटी नाही, कारण की टीएससीची एक्झाम ही खूप अवघड असते. मग मित्रांनो, तुम्हाला टीएससीची एक्झाम द्यायची आहे, तुम्हाला सीएससी आयडी घ्यायचा आहे, तर यासाठी महत्त्वाची बॅच आपण राबवणार आहोत. कारण की सीएससी आयडी आपण जनरेट करून देणार आहोत. कारण की टीएससीची एक्झाम सुद्धा आमचा ऑपरेटर देईल किंवा तुम्हाला सीएससी आयडी तुमच्या ईमेल आयडीवर आता भेटणार आहे. तर यासाठी तुम्हाला करायचं काय आहे, मी स्क्रीनवर माझा व्हॉट्सअप नंबर दिला आहे. या व्हॉट्सअप नंबर तुमची संपूर्ण कागदपत्र तुम्हाला पाठवायची आहे. कागदपत्र पाठवल्यानंतर 10 ते 12 दिवसामध्ये तुमच्या रजिस्टर ईमेल आयडी वरती तुमचा सीएससी आयडी येऊन जाईल आणि सीएससी आयडी आल्यानंतर जवळपास तुम्ही कस्टमरला 100 पेक्षा जास्त सर्व्हिसेस सीएससी केंद्रामार्फत देऊ शकता. तर हा झाला तुमचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणजे सीएससी केंद्र चालकाबद्दल. मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण जी नेमकीच वेबसाईट सुरू केली, या वेबसाईट मार्फत तुम्ही 32 प्रकारच्या सर्व्हिसेस कस्टमरला देऊ शकता. त्यातल्या काही महत्त्वाच्या सर्व्हिसेस आपण पाहूया. जसं की गाडीचं आरसी बुक असेल, आरसी बुक हरवलं तर तुम्हाला आरटीओ ऑफिसमध्ये जावं लागतं, त्या ठिकाणी 1000 ते 1500 रुपये द्यावं लागतात. परंतु आपल्या वेबसाईट मार्फत तुम्ही जर आरसी बुक कस्टमरला काढून दिला तर त्या ठिकाणी 300-400 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी चार्ज लागेल आणि तुम्ही कस्टमरकडून 800-900 रुपये त्या ठिकाणी सहज घेऊ शकता. त्याचबरोबर ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा तसंच आहे. किंवा एखाद्या मित्राचं, एखाद्या कस्टमरचं जर वॉलेट हरवलं, त्या वॉलेटमध्ये त्यांची संपूर्ण कागदपत्र असेल, त्यांचं पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, तर आता पॅन कार्ड काढायचं, परंतु त्यांना पॅन नंबर माहित नाही. मग आता पॅन कार्ड काढायचं कसं? तर मित्रांनो, आपल्या वेबसाईट मार्फत तुम्ही आधार नंबर त्या ठिकाणी टाकला असलास तुम्हाला पॅन नंबर जनरेट होईल आणि तुम्ही त्या कस्टमरचं पॅन कार्ड त्या ठिकाणी करेक्शन किंवा नवीन अप्लाय सुद्धा करू शकता. आणि मित्रांनो, मतदान कार्डचं सुद्धा तसंच असेल. मतदान कार्ड हरवलं, मतदान नंबर माहित नसेल किंवा तुम्हाला नवीन मतदान सुद्धा काढायचं असेल तर आपल्या वेबसाईट मार्फत तुम्ही मतदान काढू शकता. आधार कार्ड असेल, आधार कार्डचा तुमचा नंबर आहे परंतु आधार कार्डला मोबाईल नंबर जनरेट नाहीये. मग आता आधार कार्ड डाउनलोड करायचं कसं? मित्रांनो, आपल्या वेबसाईट मार्फत तुम्ही आधार नंबर जरी टाकला तरी आधार कार्ड त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता. आणि मित्रांनो, आपली जी वेबसाईट आहे ही गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहे, म्हणजे आपल्या वेबसाईट मार्फत तुम्हाला कुठल्याही प्रकारे फसवेगिरी होणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही सीएससी केंद्र घेऊन, आपली वेबसाईट घेऊन तुमचं केंद्र एकदम व्यवस्थित आणि चांगली कमी सुद्धा करू शकता. मित्रांनो, अशा प्रकारे 32 प्रकारच्या ज्या योजना आहेत, या योजना तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतात. जसं की पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, मतदान कार्ड असेल, आरसी बुक असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा तुम्हाला बांधकाम कामगार योजनेचं आय कार्ड सुद्धा काढायचं असेल तरी सुद्धा आपल्या वेबसाईट मार्फत तुम्ही आय कार्ड त्या ठिकाणी काढू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे 32 प्रकारच्या योजना तुम्ही कस्टमरला देऊ शकता आणि चांगली रक्कम त्या ठिकाणी घेऊ शकता, चांगली कमाई सुद्धा करू शकता.
मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ मधील माहिती कशी वाटली, तुम्ही अद्यापही सीएससी केंद्र घेतलं नसेल तर तात्काळ तुम्ही सीएससी केंद्र घेऊ शकता। आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि अशाच प्रकारचे कामाचे महत्त्वाचे व्हिडिओ भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त केंद्र चालकांपर्यंत सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा त्यांचा स्वतःचा व्हीएलई बनवता येईल आणि स्वतःचा सीएससी आयडी काढता येईल।